नमस्कार, मी संगीता. संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहे कढी वडा. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर आता वळूया रेसिपीकडे. तर सर्वात आधी आपण बनवणार आहे कढीचा मसाला. कढीचा मसाला बनवण्यासाठी आपण घेतला आहे हिरवी मिरची, खोबरं, लसूण, जिरी, कोथिंबीर. खोबरं हे खूप थोडंसं घेतलं आहे, फक्त फोडणीसाठी खोबरं घेतलेलं आहे. त्यासाठी घेऊया हिरवी मिरची, थोडंसं खोबरं, कोथिंबीर, लसूण, जिरे. याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दही एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. इथे तुम्ही रवीच्या साहाय्याने फेटूनही घेऊ शकता. फक्त दह्यामध्ये एकही अशी गुठली राहिली नाही पाहिजे. मी इथे 600 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे एकदा मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतल्याने अजिबातही गुठली राहत नाही. राहिलेलं सर्व दही मी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 चम्मच मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे, नाहीतर खाताना कडवट लागते. कढीपत्ता आणि हिरवी मिरची, लसूण, खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया. त्यानंतर घालूया अर्धा चम्मच हळद आणि सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता जे दही आणि बेसन पीठ फेटून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि लागणारं एक्स्ट्राचं पाणी घालून घेऊया. त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ. इथे मी 5 ते 7 माणसांची कढी बनवली आहे. छान गॅसच्या मंद आचेवरती कढी उकळून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कढी बनवली तर कढी कधीही फुटणार नाही. असेच मी गॅसच्या मंद आचेवरती कढी 5 ते 7 मिनिट छान उकळी काढून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान कढीला कलरही आलेला आहे. तयार झालेली आहे आपली कढी. चला तर आता वडे बनवण्यासाठी मसाला घेऊया. मसाल्यामध्ये घेतला आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर. त्याचं वाटण करून घेऊया. वाटणमध्ये घेतलं आहे अद्रक, लसूण, हिरवी मिरची. याचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 बटाटे कुकरला 2 शिट्ट्या घेऊन छान शिजवून घेतलेले आहेत आणि ते मॅशरच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही कुस्करून घेऊ शकता. आता गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 चम्मच मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. त्यानंतर घालूया 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा आणि कढीपत्ता. त्यानंतर जे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि छान परतून घेऊया. हे पहा छान वाटण परतलेलं आहे. आता घालूया अर्धा चम्मच हळद आणि आपण जे बटाटे कुस्करून घेतले होते किंवा मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतले होते ते बटाटे घालूया आणि अर्धा चम्मच मीठ घालूया किंवा चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर घालूया कोथिंबीर. तयार झालेली आहे आपली वड्यासाठीची भाजी. हे पहा किती छान कलर आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागते. आता आपण बेसन पीठ मिक्स करून घेऊया. त्यासाठी घेतलं आहे 1 वाटी बेसन पीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच ओवा आणि चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने सर्व बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता भाजी ही थंड झालेली आहे. आता हातावरती असं थोडी भाजी घेऊन गोल गोल करून वडेही करून घेऊया. हे पहा अशा प्रकारे वडे थोडासा चपटा करून बनवायचा आहे. इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहे. आता गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालूया 1 मोठी वाटी तेल. इथे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये वडे तळायचे आहेत.
तेल छान गरम होऊन देऊ. असा एक एक वडा घेऊन बेसन पिठामध्ये बुडवायचा आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचा आहे आणि दोन्ही साईडने आलटून पलटून छान भाजून घ्यायचं आहे. वड्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. हे पहा, असं आलटून पलटून भाजून घेतल्यावर दोन्ही बाजूने वडा छान भाजतो. हे पहा, तयार झालेला आहे एक वडा. इथे मी सर्व वडे तळून घेत आहे. वडे तळून झालेले आहेत. आता मी दाखवते कढी वडा देताना द्यायचा कसा. एका प्लेटमध्ये पाव दिलेले आहेत. पाव सोबत दिली आहे मिरची आणि दुसऱ्या प्लेटमध्ये 2 वडे ठेवलेले आहेत. वड्यावरती घालूया गरम गरम कढी आणि थोडीशी कोथिंबीर. तयार आहे आपली कढी वडा रेसिपी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.